नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये वरच्यावर आपण अपडेट्स घेत असतो. जे रिक्रुटमेंट आता सुरू आहे गव्हर्नमेंटचे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्याबद्दल वरच्यावर माहिती मी आपल्या इंजिनियर अमोल चॅनलवर व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला देत असतो. त्याबद्दल तुम्ही अपडेटेड राहावा एवढीच माझी एक उद्देश असतो, एवढी माझी एक इच्छा असते. त्यानुसार इलेक्ट्रिकल इंजिनियर्स, सिव्हिल इंजिनियर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्ससाठी सध्या एक चांगली गोल्डन अपॉर्च्युनिटी आलेली आहे महाट्रान्सकोमध्ये, महापारेषणमध्ये असिस्टंट इंजिनियर सहाय्यक अभियंता या पदाची. त्यामध्ये 170 जागा इलेक्ट्रिकल इंजिनियर्सच्या आहे, 28 जागा सिव्हिल इंजिनियर्सच्या आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या 25 जागा आहे. ठीक आहे, टोटल अशा 223 जागा आहे. त्याबद्दल वरच्यावर मी अपडेट्स आपल्या चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलवर वरच्यावर मी अपडेट्स किंवा माहिती देत असतो. त्याबद्दल बुक रिलेटेड किंवा बाकीचे जे काही प्रोफाईल असतो, जॉब प्रोफाईल असतो त्याबद्दल आणि काय काय तुम्हाला प्रिपरेशनसाठी तुम्हाला आवश्यक आहे त्याबद्दल मी माहिती देत असतो. तर जे आपण 4-5 वर्षांपासून वाट बघत होतो, ज्या ॲडची वाट बघत होती फायनली आलेली आहे. त्याची 24 तारीख ही लास्ट डेट आहे, म्हणजे पुढच्या 2-3 दिवसामध्ये लास्ट डेट आहे. आय होप की बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरले असेल, बऱ्याच जणांनी मला कॉन्टॅक्टसुद्धा केला. काही इश्यूज होते, काही प्रॉब्लेम होते, तर त्या रिलेटेड त्यांनी क्वेरी नंबर किंवा जिथे आपण क्वेरी विचारू शकतो असे एक नंबर MSCDCLने प्रोव्हाइड केले होते. तर त्या अनुषंगाने बऱ्याच जणांचं फॉर्म सबमिशन आता झालेलं असेल तर असं मी गृहीत धरतो. ऐन वेळेवर फॉर्म भरू नका, नसेल भरला तर आता 1-2 दिवसात भरून टाका. ठीक आहे. तर त्या प्लॅनिंगमध्ये वरच्यावर जे काही माझे व्हिडिओज असतात त्यानुसार मी मागच्या 15 दिवसाआधी 60 डेज प्रिपरेशन प्लॅन असा एक तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला होता. त्याला चांगले म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांनी तो रेफर केलेला आहे, बऱ्याच जणांनी मला कॉन्टॅक्टसुद्धा केला. तर मित्रांनो 24 तारीख ही लास्ट डेट आहे फॉर्म सबमिशनची. त्यानंतर बघा आपण 45 दिवस जर पकडले तर साधारण जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये ही जे आता एक्झाम येणार आहे ती अपेक्षित आहे. IBPSचं काम अतिशय प्रॉम्प्ट आणि फास्ट असल्यामुळे ते जूनच्या एंडला किंवा जुलैच्या फर्स्ट वीकला ही एक्झाम कंडक्ट करू शकतात. ऑनलाईन एक्झाम होणार आहे ती. त्यामध्ये बघा तुम्हाला ऑलरेडी मी सिलेबस वगैरे किंवा जे काही एक्झाम पॅटर्न आहे त्याबद्दल आपले सगळे व्हिडिओज आहेत. त्याच्यामध्ये जे काही पॅटर्न असतं तर त्यामध्ये साधारण 150 मार्क आणि 130 प्रश्न असे तुम्हाला सिलेबस राहतो. त्यामध्ये ॲप्टिट्यूड, रिझनिंग, मराठी आणि टेक्निकल म्हणजे तुमचं इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकलचे प्रश्न राहतील 50, सिव्हिल असेल तर सिव्हिलचे राहतील, इलेक्ट्रॉनिक्स असेल तर इलेक्ट्रॉनिक्सचे राहतील. ठीक आहे. टेक्निकलला वेटेज हे जास्त असतं. 2.2चं प्रत्येक प्रश्नाला वेटेज म्हणजे 50 प्रश्न 110 मार्क, रिझनिंग 40 प्रश्न 20 मार्क आणि ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 10 मार्क, मराठी 20 प्रश्न 10 मार्क असं एकंदरीत राहिलं. कट ऑफ हा कंबाईनमध्ये असतो म्हणजे 150 मार्कांपैकी कट ऑफ असतो. त्यामध्ये 130 प्रश्न असतात. तर त्यावर जे काही आपली प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे त्याबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आज मी तुम्हाला पुढचे जे दिवस आहे म्हणजे साधारण इन ॲन ॲव्हरेज जर पकडले तर आजपासून साधारण 40 दिवस तुम्हाला मिळतात किंवा 40 ते 45 दिवस होऊ शकतात. तर आज आपण त्याबद्दलच बोलणार आहे किंवा मी त्याबद्दल तुमच्याशी डिस्कस करणार आहे की 40 डेजचा तुमचा प्लॅन काय असला पाहिजे. कारण मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे बऱ्याच प्रकारचे प्रश्न असतात की सर आता ऐन वेळेवर अभ्यास कसा करायचा किंवा कोणते बुक्स रेफर करायचे किंवा कुठून सुरुवात करायची किंवा सुरुवात केली असेल तर आता सध्या काय करायचं किंवा पुढच्या 1 महिन्यामध्ये किंवा 1.5 महिन्यामध्ये असं काय करायचं की जेणेकरून सिलेक्शन कन्फर्म होईल. कारण की ही जागा आपण साधारण 5 ते 6 वर्षापासून या जागेची वाट बघतो आहे. जागा निघत नाही मित्रांनो, इंजिनिअरिंगच्या जागा तर अजिबात निघत नाही. याच्यामध्ये ट्रान्सफरची शक्यता होती. आपण 1.5 वर्षापासून साधारण त्यावर फॉलोअप घेतो आहोत, त्यावर माहिती घेतो आहोत. शेवटी फायनली त्यांनी असिस्टंट इंजिनियरची जाहिरात काढलेली आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि सिव्हिललासुद्धा चान्स दिलेला आहे. अतिशय गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. काहीही करा परंतु ही अपॉर्च्युनिटी मिस करू नका. जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत किंवा सिव्हिलचे असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे असेल असा चान्स परत येणार नाही. म्हणजे MSCBमध्ये किंवा मग आपल्या महाट्रान्सकोमध्ये असं परत येणार नाही. हीच जर वॅकन्सी महावितरणची असतील मी तुम्हाला मी फोर्स केला नसता, कारण की तिथले जॉब प्रोफाईल अतिशय म्हणजे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. परंतु महाट्रान्सकोचा जॉब हा लेडीजच्या दृष्टीने म्हणा किंवा जेंट्सच्या दृष्टीने म्हणा दोन्ही सुटेबल आहे आणि सॅलरी स्केलसुद्धा चांगला आहे आणि वर्किंग एन्व्हायरमेंट चांगला आहे, वर्किंग प्रोफाईल चांगला आहे, प्रमोशनलच्या दृष्टीने चांगला आहे, सगळ्या दृष्टीने हा जॉब अतिशय चांगला आहे. त्याच्यामुळे कसं आहे की तुम्ही आता आपल्याकडे अजूनही 40 दिवस बाकी आहे असं समजू नका की माझा अभ्यास झालेला नाही तर मी आता काय करणार, 40 दिवसात मी काय करणार किंवा 25 दिवसात मी काय करणार, हा विचार करू नका. कारण कसं आहे की पेपरचं जे पॅटर्न असते किंवा पेपर जे विचारलं जातं त्याच्याबद्दल बरेच जणांना बरेच माहिती नसते. कारण की कसं आहे कुठलेच ओल्ड पेपर्स अवेलेबल नाही आहे. थोडंफार माहिती अधिकारामध्ये एक पेपर आपल्याला मिळालेला आहे, माझ्याकडे सुद्धा तो पेपर आहे. तर त्यानुसारच कसं आहे की त्यावरून आपल्याला थोडंफार लक्षात येतं. परंतु मी माझ्या अनुभवावरून जो काही मला 10-12 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे ॲज अ इंजिनियर म्हणून MSCBमध्ये
त्या रिलेटेड मला जो एक्सपिरियन्स आहे त्यावर मी तुम्हाला माहिती देत असतो. मला तुमचा जास्तीत जास्त फायदा व्हावा हाच माझा एकमेव उद्देश राहतो. मित्रांनो, 40 दिवसाचा प्लॅन मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो. त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न अभ्यास बऱ्यापैकी चालू असेल किंवा झाला असेल, तर त्या अँगलनी सांगतो. कारण 40 दिवसामध्ये आता कसं आहे की एकदम तुम्ही आता झिरोपासून सुरू कराल तर थोडं कठीण जाईल, परंतु अशक्य काहीच नाही आहे. असं काही नाही की एखादा विद्यार्थी 2 वर्ष 3 वर्षापासून अभ्यास करतात तर त्याचं सिलेक्शन होईलच असं कन्फर्म नसतं. एखादा विद्यार्थी 2 महिन्यामध्ये किंवा 1.5 महिन्यामध्ये सुद्धा अभ्यास करून पास होऊ शकतो. कारण ही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे, MCQ बेस्ड टेस्ट आहे. ज्याचं लॉजिकल चांगलं आहे, ज्याचं कॉन्सेप्च्युअल स्टडी चांगला आहे तोच याच्यामध्ये पास होऊ शकतो. कारण सगळं MCQ बेस आहे, ऑब्जेक्टिव्ह बेस आहे. ठीक आहे, थेरॉटिकल असं काहीच नाही आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये मी पहिलं तुम्हाला सांगेल, मी जास्त तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत नाही कारण आपल्यामध्ये फक्त 40 दिवस बाकी आहेत. ज्याच्यामुळे जास्त काही तुम्ही आता पुस्तकं वाचत बसू नका. कारण की मला विद्यार्थ्यांचे माझे जे डायमंड मेंबर्स आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट्स होतात माझ्याशी. त्यांचं माझं कॉन्व्हर्सेशन बरंच म्हणजे तासनतास कॉन्व्हर्सेशन चालते. जे माझे डायमंड मेंबर्स आहे किंवा ज्यांनी माझं याच्यामध्ये सबस्क्राईब केलेलं आहे प्लॅनमध्ये, तर त्यांच्याशी माझं कॉन्व्हर्सेशन चालते. तर त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत त्यांना गृहीत धरूनच मी तुम्हाला आता माहिती सांगतो आहे की आता थिअरीच्या मागे लागू नका. पहिला पॉईंट हा. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर आम्ही असे कोर्सेस जॉईन केलेले, आता 2च महिन्यामध्ये ते कोर्सेस आम्हाला आता मिळालेले, आम्ही आत्ताच तिथे जॉईन केलं, परंतु काहीच कळत नाही आहे चांगले, परंतु आम्हाला इथे आता सगळं जम्बलिंग होतं आहे, आम्हाला काही लक्षात येत नाही आहे, तर आम्ही अभ्यास कसा करायचा. इतका मोठा आम्ही कोर्स घेऊन ठेवला, त्यांचं कोचिंग पण सुरू आहे, त्यांचे काय शेड्यूल, त्यांचे लेक्चर्स असतात, असं काही एक्सेट्रा बऱ्याच जणांनी मला सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये कसं आहे मित्रांनो की आता थेरॉटिकल जे लेक्चर्स आहे किंवा थेरॉटिकल आहे त्याच्या मागे लागू नका. यूट्यूबवर मी तुम्हाला ऑलरेडी काही चॅनलचे नावं सांगितलं आहे. ED ऑनलाईन क्लासेस वगैरे नमन सरांचं आहे, नंतर गेट अकॅडमी प्लसचे क्लासेस आहे रंजन सरांचे वगैरे, आणि बाकी पण आहे. तर तुम्हाला त्याबद्दल मी ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये 60 डेज प्लॅनमध्ये. तर त्याला थोडंफार रेफर करा जर तुम्ही कोर्सेस लावले नसेल तर. कारण की आता कसं आहे की आता तुम्ही कोर्सेस जरी लावले असेल, कारण की ते त्यांच्या प्लॅनिंगनी चालतात, त्यांचे प्लॅन असतात की आज हा लेक्चर, उद्या ते लेक्चर, परवा ते लेक्चर. हे लेक्चर तुमचे जूनपर्यंत चालतील, पण त्याचा उपयोग नाही. कारण की आपली एक्झाम जूनमध्ये जर तुम्ही आता थेरी करत बसले तर तुमचं MCQची प्रॅक्टिस कधी होईल. तुम्हाला MCQची प्रॅक्टिस करणं अतिशय आवश्यक आहे. सध्या तुम्ही MCQ बेस्ड जे टेस्ट पेपर्स आहेत ते जास्तीत जास्त सॉल्व केले पाहिजे. तुमचा अभ्यास 50% जरी असेल तरी तो 50% तुमचा कन्फर्म पाहिजे, पहिला पॉईंट. कारण की त्यासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व करता, मला विद्यार्थ्यांनीच मला सांगितलेलं आहे की म्हणजे मी त्यांच्याकडूनच फीडबॅक घेतो विद्यार्थ्यांकडून. कारण की कसं आहे की त्या फेजमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडून जो फीडबॅक घेतला तो अतिशय महत्त्वाचा असतो. तर काही विद्यार्थ्यांना असं वाटलं होतं की आपला अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे, मी 2 वर्षापासून 3 वर्षापासून अभ्यास करतो, पण जेव्हा ते पेपर सॉल्व करायला बसले किंवा जेव्हा त्यांनी त्या टेस्ट पेपर अटेम्प्ट केल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला तर काहीच लक्षात नाही, आपलं कन्फ्युजन होतं आहे, असं होतं आहे, तसं होतं आहे. हे प्रॉब्लेम 100% येतात मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो 100 पैकी हार्डली 5 ते 10 जण असे असतील की ज्यांचे पेपर चांगले जातात. अन्यथा 90% मुलांचा एक भ्रम राहतो की आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे. त्यानंतर आपण डिस्कस करू मित्रांनो, थोडंफार कटऑफबद्दल बोलतो मी तुम्हाला. त्यानंतर मी बुक्सबद्दल पण सांगेल. ॲक्च्युली बुक्स तर मी काही तुम्हाला खूप जास्त हे केलेलं नाही आहे, परंतु म्हणजे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला मोजके 2 ते 3 बुक्स फक्त सांगणार आहे, त्यावर फोकस करा. आधी आपण कटऑफबद्दल बोलू. कारण कसं आहे की 150 मार्काची तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे, MCQ बेस्ड टेस्ट होणार आहे. त्यामध्ये 130 प्रश्न आहे, 50 प्रश्न टेक्निकलचे आहे 2.2चं. ठीक आहे, वेटेज आहे त्याला. रिझनिंग, ॲप्टिट्यूड आणि मराठीला वेटेज कमी आहे, हाफ मार्कचं प्रश्न असतात ते. तर त्यामध्ये कसं आहे की आपण जास्तीत जास्त भर देतो टेक्निकलवर. ठीक आहे, टेक्निकलवर भर देतो. टेक्निकलमध्ये 50 पैकी साधारण एक 25 प्रश्न जे आहेत ते थेरॉटिकल बेसची अपेक्षित आहे. बाकी 25 प्रश्न ॲनालिटिकल म्हणा किंवा न्यूमेरिकल बेस आहे, इक्वेशन वाईज किंवा म्हणजे फॉर्म्युलेज वाईज किंवा आपले प्रॉब्लेम्स वगैरे. तर त्या अँगलनी जर बघितलं तर आपल्याला 25 मार्क हे कन्फर्म असले पाहिजे. कारण निगेटिव्ह मार्किंग आपण गेस नाही करू शकत. ठीक आहे, 25 मार्क हे तुमचे कन्फर्म असले पाहिजे. 25 प्रश्न हे तुमचे कन्फर्म असले पाहिजे. म्हणजे साधारण तुमचे 55च्या अराउंड मार्क्स होतात. ठीक आहे, त्याच्यावर जेवढे तुम्ही कराल तेवढं चांगलं. परंतु 25 प्रश्न हे तुमचे कन्फर्म असले पाहिजे एनी हाऊ. 25च्या आतमध्ये जर तुम्ही आले, तुम्हाला जर पेपर सोडवलं असं वाटलं की माझे टेक्निकलचे 20च बरोबर आहे, बाकी 30 चुकले किंवा 30 मी सॉल्वच नाही केले, तर तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही. मी तुम्हाला 100% सांगतो. कारण सिलेक्शनसाठी कट ऑफ हा आहे, कट ऑफ जो आहे तो ॲटलिस्ट 50 to 60च्या रेंजमध्ये जातो. ओपन OBC बद्दल बोलतो, बाकी कॅटेगरीज लो जातात. परंतु मी मुलांना हेच सांगतो की तुम्ही 60चं टार्गेट ठेवा. म्हणजे 150 पैकी जर आपण 60% पकडले तर ते 90 मार्क्स होतात. आणि ते जे 150चे 100मध्ये कन्वर्ट होतात, जे आपल्याला ॲडमध्ये दिलेलं आहे, ते 100 पैकी तुम्हाला 60% आवश्यक आहे कट ऑफमध्ये यासाठी. ठीक आहे, त्याच्यामुळं आपण तुम्हाला 150 पैकी 90 मार्क्स कशी मिळतील याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. हे टार्गेट ठेवा. तुमचं लोच जाईल, 100% 60पेक्षा लोच जाईल.
परंतु तुमचं टार्गेट एक 60% असलं पाहिजे की तुम्हाला 150पैकी 90 मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे. त्यासाठी काय करायचं, टेक्निकलचे 25 प्रश्न तुमचे 50पैकी, मी तुम्ही जास्त असले तर फारच चांगलं बरं, पण टेक्निकलमध्ये जास्त कव्हर होणं अतिशय कठीण आहे. जर ते सोपं असतं तर कट ऑफ इतका कमी आला नसता. कट ऑफ हा अतिशय कमी राहतो 50 ते 55च्या रेंजमध्ये किंवा त्यापेक्षासुद्धा कमी कट ऑफ राहतो. त्यामुळे टेक्निकलचे 25पेक्षा जास्त क्वेश्चन बरोबर आहे हे अतिशय कठीण आहे. ज्याचे आले तो फारच चांगला, तो टॉपमध्ये येऊन जाईल. परंतु आपले 25 क्वेश्चन्स ॲटलिस्ट कन्फर्म पाहिजे. निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुम्हाला गेस करता येत नाही. पहिली गोष्ट, हा टेक्निकलबद्दल बोललो मी. दुसरा पॉईंट आहे की ज्याला आपण थोडंफार कमी याच्यात घेतो किंवा थोडंसं निग्लिजिबल, आपण थोडंसं निग्लिजन्स करतो त्याबद्दल, ते आहे ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी. त्यामध्ये तुम्हाला 40पैकी 20 याचे रिझनिंगचे, त्यानंतर ॲप्टिट्यूडचे 10 आणि मराठीचे 10 असे टोटल 40 मार्क आहे. ठीक आहे. 40पैकी 35च्या खाली तुमचे मार्क यायला नको. 40पैकी 40 आले तर फारच चांगलं, 40 नाही 38 आले तरी ठीक आहे, पण 35च्या खाली येऊ देऊ नका. जर 35च्या खाली आले ना तर तुमचं सिलेक्शन बऱ्यापैकी कठीण, म्हणजे कठीण होऊन जातं, तुमचं सिलेक्शन कठीण होऊन जातं. त्यामुळे हा प्रयत्न करा की तुम्हाला 40पैकी 35 मार्क ॲटलिस्ट आलेच पाहिजे ॲप्टी, रिझनिंग आणि मराठी म्हणजे नॉन टेकमध्ये. हा प्रयत्न करा. अजूनही तुम्ही स्टडी केली नसेल तर आता त्यावर 1-2 दिवस त्यामध्ये द्या. ठीक आहे. काही प्रश्न त्याच्यात तुमचा काही दिवस वाया जाणार नाही. 1 किंवा 2 दिवस ॲप्टी, रिझनिंग आणि मराठीला द्या. 2 दिवस पूर्ण फुल टाईम द्या, 24-24 तास त्यामध्ये द्या, म्हणजे जे काही तुमचं ड्युरेशन असेल अभ्यासाचं ते. आणि बाकी टेक्निकलसुद्धा सुरू ठेवा. टेक्निकलमध्ये तुम्हाला 25 म्हणजे थेअरीमध्ये जर तुम्ही केलं ना व्यवस्थित पूर्ण, त्याच्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक कोणते आहे, पॉवर सिस्टीम, मशीन्स, नेटवर्क थेरम्स म्हणजे बेसिक इलेक्ट्रिकल वगैरे जे येतं ते, आणि त्यामध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, हे 3-4च आहे अशी जी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामध्ये पॉवर सिस्टीम मी आवर्जून सांगतो की पॉवर सिस्टीम हे बिलकुल A to Z करा, म्हणजे 0 पासून इन्फिनिटीपर्यंत जे जे महत्त्वाचं आहे ते सगळं करा. कुठलाच भाग पॉवर सिस्टीमचा सोडू नका. ठीक आहे. त्यातल्या त्यात मशीन्स वगैरे आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रश्न येऊ शकतात. आणि इलेक्ट्रॉनिक जे बेसिक आपलं पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहेत त्याचा अभ्यास चांगला करा. ठीक आहे. तर हे जे 3-4 टॉपिक्स आहे यावर भर द्या. तुमचं सिलेक्शन कन्फर्म होईल जर तुम्ही यावर भर दिला आणि याचं जर व्यवस्थित केलं तर. कारण थिअरीचा एकही मार्क जायला नको. जर तो गेला तर तुम्ही 25च्या पण आतमध्ये याल. ठीक आहे. कारण की इन ॲन ॲव्हरेज 25 प्रश्न थिअरीचे राहू शकतात आणि पुढचे प्रॉब्लेमॅटिक राहू शकतात किंवा न्यूमेरिकल राहू शकतात. ज्यांचं न्यूमेरिकल चांगलं आहे त्यांना 25च्या वरसुद्धा कव्हर होईल. मग त्यांचं ॲप्टिट्यूड, रिझनिंगमध्ये जर त्यांचे 35च्या खाली आलं तरी चालते. परंतु कसं असतं की टेक्निकलमध्ये कधी कधी कन्फ्युजिंग प्रश्न असतात, त्यामुळे आपण कन्फर्म सांगू शकत नाही. तुम्हाला गेस करावं लागतं आणि गेस केला तर तुमचा निगेटिव्ह मार्क असतात. ठीक आहे. त्यामुळे तसं करू नका. ॲप्टी, रिझनिंग आणि मराठीमध्ये तुमचं कन्फर्म तुम्हाला माहीत असतं की हेच आन्सर आहे. कॅल्क्युलेट केल्यावर तुमचं जे आन्सर येईल तेच येतं. ठीक आहे. त्यामुळे ॲप्टी, रिझनिंगला भर द्या. मी तुम्हाला हे सांगेल, मी माझ्या विद्यार्थ्यांना, जे माझे मेंबर्स आहेत ऑलरेडी, त्यांनासुद्धा तेच सांगतो. तर तो एक पॉईंट आहे. म्हणजे जे माझे रेग्युलर मेंबर्स आहेत त्यांना मी टचमध्ये राहतो, त्यांना मी ते डिस्कशनमध्ये सांगत असतो. ठीक आहे. आणि दुसरा त्यातला एक भाग आणखी असा आहे की जे काही तुमचं कट ऑफच्या बद्दल आपण बोललो, तर बुक्सबद्दल आता आपण बोलू. तर बुक्समध्ये कसं आहे की त्यामध्ये तुम्हाला मी 3-4 बुक्स ऑलरेडी सांगितलेले आहे. तर 3-4 बुक्समध्ये जे.बी. गुप्ता सरांचं मी का सांगतो, कारण की त्यावर बेस प्रश्न जास्त येऊ शकतात. ॲक्च्युली बऱ्याच मुलांची थोडंसं एक प्रॉब्लेम असा गेला आहे त्यामध्ये, मलाही ती माहिती आहे तो इश्यू, परंतु कसं आहे की विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला आहे असं कन्सिडर करून आपण ते बोललो होतो की थोडं सोल्युशनचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये कमी दिला आहे जे.बी. गुप्तामध्ये. परंतु ते जे प्रश्न आहेत ते प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत जे.बी. गुप्ताचे, जे आपल्या एक्झामच्या पॅटर्ननी महत्त्वाचे आहेत. पहिला पॉईंट, पहिलं बुक हे आहे. आणि दुसरं बुक आहे यूथ पब्लिकेशनचं किंवा यूथ कॉम्पिटिशन सक्सेसचं जे बुक येतं ना, ते जे लेवलचं आणि ए लेवलचं दोन्ही रेफर करा. दोन्ही रेफर केलं तरी फायद्याचं आहे. त्याच्यामध्ये सोल्युशन अतिशय व्यवस्थित दिलं आहे. टेक्निकलबद्दल बोलतो आहे. सेम सिव्हिलचं सुद्धा अवेलेबल आहे, इलेक्ट्रॉनिक्सचं सुद्धा त्यामध्ये अवेलेबल आहे. तुम्ही काहीच यूज नाही केलं, हे जरी बुक एक जरी यूज केलं ना तरी तुमचा बराच फायदा होऊन जाईल. तुम्हाला सांगतो, हे जे ड्युरेशन आहे आता 40 दिवस, त्यामध्ये यूथ पब्लिकेशनचं बुक जर तुम्ही रेफर केलं तर तुमचा, म्हणजे मी सांगतो ना तुम्हाला 80% सिलेक्शन बऱ्यापैकी कन्फर्म होतं. परंतु ते बुक असं रेफर केला की त्यातला एकही प्रश्न सुटायला नको. ठीक आहे. जे.बी. गुप्ता किंवा यूथ पब्लिकेशन दोनपैकी एक जरी यूज केलं तुम्ही तरी वेल आणि इनफ आहे. बाकी काहीही यूज करायची गरज नाही शेवटच्या दिवसामध्ये. याच्या आधी जर तुम्ही अभ्यास करत असाल तर ठीक आहे, परंतु आता या शेवटच्या दिवसामध्ये या दोनपैकी एक रेफर करा. तुमचं सिलेक्शन हे बऱ्यापैकी कन्फर्म होऊन जाईल. ठीक आहे. आणि ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठीमध्ये 40पैकी 35च्या कमी मार्क यायलाच नको असं प्लॅनिंग करा. तेव्हाच पुढे तुमचं सिलेक्शन कन्फर्म आहे. आणि टेक्निकलमध्ये 25पेक्षा कमी तुमचे अटेम्प्ट व्हायला नको. अटेम्प्ट हे 25 प्रश्न व्हायला पाहिजे. आणि अटेम्प्ट असे करा की जे कन्फर्म आहे. गेसिंगचे जे प्रश्न आहेत ते शेवटी घ्या. गेसिंगचे जे प्रश्न आहेत ते एक्झामच्या, म्हणजे आपला जो पेपर असतो 2 तासाचा 120 मिनिटाचा, ते शेवटच्या 30 मिनिटामध्ये ते घ्या. आधी जे कन्फर्म आहे ते सॉल्व करा, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे.
आपण एखादा व्हिडिओ पुढे एक महिन्याभरात आपण घेणार आहे, त्यामध्ये पेपर कसं सॉल्व करायचा ते सुद्धा मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सांगणार आहे बिलकुल. कारण की जेव्हा एक्झाम होईल म्हणजे साधारण 15 जूनच्या आसपास आपला एक व्हिडिओ येणार आहे, तो अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. पेपर कसा सॉल्व करायचा, विद्यार्थ्यांना पेपर कसा सॉल्व करायचा इथूनच सुरुवात करावं लागते. कारण की तसं आहे की अभ्यास खूप झालेला असतो, खूप 2-2 वर्षापासून खूप अभ्यास केला असतो, पण पेपर सोडवताना सगळी तारांबळ उडते, वेळ पुरत नाही. कोणता काय सोडू, कसं करू, आधी कोणतं घेऊ, टेक्निकल घेऊ की ॲप्टिट्यूड की रिजनिंग घेऊ की मराठी घेऊ, इथून सगळं कन्फ्युजन असतं. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करत असतो नेहमी. ॲक्च्युली मी इतकं म्हणत नाही, पण कसं आहे की आता माझे जे व्हिडिओ सुरू आहेत ते अतिशय महत्त्वाचे प्रत्येक व्हिडिओ आहे. एक साधारण 10 ते 15 जूनच्या दरम्यान पेपर कसं सॉल्व करायचा त्याबद्दल एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपला येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सध्या 40 दिवसामध्ये आहे की कोणत्याच प्रकारची निगेटिव्हिटी मनात ठेवू नका. कुणी काहीही बोलत असेल, कारण की बरेच वेळा ऐकतो मी विद्यार्थ्यांकडून की सर सेटिंग वगैरे हे ते सगळं, तो पॉईंट मनात आणू नका. ट्रस्ट मी, तसा काहीही भाग कुठेच नाही आहे, त्याच्यामुळे तसं काही विचार करू नका. पहिला पॉईंट, एक तर ते निगेटिव्हिटी काढा. दुसरं, आपलं सिलेक्शन कन्फर्म होईल, म्हणजे माझं स्वतःचं सिलेक्शन कन्फर्म होईल असा विचार करा, होईलच. आणि त्यानंतरचा पॉईंट असा की तुम्हाला त्यामध्ये एक्झाममध्ये तुम्हाला कसं काय, तुम्हाला जे मी स्कोअर सांगितला आहे तो कसा काय मी करू शकेल किंवा मी स्वतः कसा करू शकेल त्याबद्दल विचार करा, त्याबद्दल असं चिंतन करा किंवा ते ॲनालिसिस करा स्वतःचं. आणि कुठल्या भागावर आपण कुठे हे करायला पाहिजे, फोकस करायला पाहिजे ते लक्षात घ्या. आणि त्यानंतरचा पॉईंट, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की सध्या जास्तीत जास्त टेस्ट सोडवायचा प्रयत्न करा. MCQ बेसचे प्रश्न असतात जे टेस्ट वाईज असतात ते सॉल्व करायचा कुठल्याही टेस्ट सॉल्व करा. मी असं म्हणत नाही की बा आता माझी सॉल्व करा, कारण मी सुद्धा MSCB ॲस्पिरंट ॲपवर आपण सुद्धा एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेला आहे. जास्त काही खूप कचरा घेतलेला नाही आहे. कमी टेस्ट आहे, 20च टेस्ट आहे, परंतु फुल लेंथच्या 4 आहे. तर ते एकदम जस्ट लाईक तुम्हाला म्हणजे एकदम एक्झाम सोडवल्यासारखं वाटेल. किंवा इतर काही तुम्हाला मिळत असते ते इतर सॉल्व करा, परंतु सॉल्व करा. ठीक आहे, मी असं म्हणत नाही की माझ्याच सॉल्व करा, पण बाकीचे पण तुम्हाला मिळत असतील तर करा. त्याने तुमची प्रॅक्टिस चांगली होईल आणि तुमच्या लक्षात येईल की कुठे आपण कमी पडतो आहे. त्यामुळे तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये त्यावर भर देता येईल. ठीक आहे, बद्दल विचाराल तर सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल या तीनही ब्रँचेससाठी आपलं जे यूथ पब्लिकेशनचं बुक येतं इलेक्ट्रिकलचं, सिव्हिलचं आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचं, हे रेफर करा. त्यामध्ये साधारण प्रत्येक बुकमध्ये 17 ते 20 हजाराच्या जवळपास प्रत्येक याच्यामध्ये MCQ मिळतील तुम्हाला, विथ सोल्युशन मिळतील. JEEचं असो AEचं असो कोणतेही रेफर करा, दोन्ही आपल्याला चालेल. ठीक आहे, परंतु ते कन्फर्म करा. त्यातलं असं नाही की बा काही इकडचं काही तिकडचं असं करू नका. इलेक्ट्रिकलसाठी JB गुप्ता यूज केलं तर वेल अँड गुड, दोन्ही बुक्स यूज करा. जर जमले तर, नाही तर एक जर केलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. आणि ॲप्टिट्यूड रिजनिंगसाठी जे काही प्रिव्हियस पेपर्स आहे बँकिंगचे वगैरे किंवा बरंचसं फ्री मटेरियल तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल बरेचसे चॅनलवर वगैरे, किंवा पेपर सेटसुद्धा अवेलेबल होऊन जाईल बँकिंग रिलेटेड जे काय. कारण हे AEचं जे सिलेबस राहतं आपल्या ॲप्टिट्यूड रिजनिंगचं ते बँकिंगचंच राहतं सगळं, त्यामुळे ते तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आणि मराठीसाठी ऑलरेडी मी बुक सांगितलेलं आहे बाळासाहेब शिंदे आणि मोरा वाळंबे यांचं, ते बुकचं मी रेफर करू शकता. त्यामध्ये MCQसुद्धा बुक येतं आणि बऱ्यापैकी मटेरियल त्यामध्ये आहे, तर ते तुम्ही यूज करू शकता. तुमचा एकही मार्क तिथे जायला नको. ठीक आहे, जर तिथे मार्क गेला तर तुमचं सिलेक्शनमध्ये फरक पडेल. आशा करतो की बऱ्यापैकी तुम्हाला बूस्टअप मिळालं असेल आणि थोडंफार एक एनर्जी मिळाली असेल, एक ऊर्जा मिळाली असेल असं मी आशा करतो. कारण की मी वरच्यावर तो प्रयत्न करत असतो, कारण की काही जणांना असं वाटतं, टेन्शन येतं की आता अभ्यास कसा होईल. म्हणजे बऱ्याच जणांचे, म्हणजे मी चांगले एक्सपर्ट बघितले आहे की सर अभ्यास खूप झालेला आहे परंतु कॉन्फिडन्स लो होतो आहे, कॉन्फिडन्स वाटत नाही आहे, कारण की आता खूप कमी ड्युरेशन आहे, आता कसं होईल एक्झाम, म्हणजे झालं पाहिजे, सिलेक्शन झालं पाहिजे. तर ते थोडंसं कसं असतं, ते मनात भीती असते आणि ती ऑब्व्हियस असते, ती कोणाच्याही मनात असते. कारण इतक्या वर्षापासून वाट बघतो आहे, इतका अभ्यास केला, आता कुठेच कमी पडलं पाहिजे नाही. ते सगळं ठीक आहे, पण आपल्या हातात काय असतं मित्रांनो की आपण प्रयत्न करायचा आणि पॉझिटिव्ह माइंडनी प्रयत्न करायचा. कुठल्याच प्रकारची निगेटिव्हिटी मनात आणायची नाही, पॉझिटिव्ह माइंडनी प्रयत्न करायचा. आपल्याकडून आपण 100% द्यायचं. बाकी पेपरमध्ये जे होईल ते होईल, ते आपल्या बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, परंतु आपण 100% प्रयत्न करायचा. आणि जो प्रामाणिकपणे प्रयत्न करेल त्याचं सिलेक्शन हे कन्फर्म आहे, मी तुम्हाला आताच सांगतो. ठीक आहे, त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचं मनात निगेटिव्हिटी किंवा न्यूनगंड असं बाळगू नका की माझं हे नाही झालं, ते नाही झालं. जे नाही झालं ते तुम्ही टेस्ट सॉल्व करून वगैरे तुमच्या लक्षात येईलच. परंतु एखादी जरी तुम्ही आतापर्यंत जर टेस्ट सॉल्व केली नसेल तर एखादी जरी फुल लेंथ टेस्ट 130 मार्काची असते ती सॉल्व करा. 130 प्रश्नांची 150 मार्कांची जी असते ती सॉल्व करा. एखादी तरी सॉल्व करा, कुठूनही सॉल्व करा, पण करा, त्यांनी खूप फरक पडतो. ठीक आहे, तर आशा करतो की बऱ्यापैकी माहिती तुम्हाला मिळाली असेल आणि माझ्याकडून मी प्रयत्न वरच्यावर करत राहतो. आणि त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला कॉन्फिडन्स येतो, तुम्हाला एक ऊर्जा मिळते तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायसाठी किंवा जे काही माहिती आहे त्यासाठी. आणि आपल्या चॅनलला, इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वरचे जे व्हिडिओज मी पुढे घेणार आहे ते तुम्हाला त्याचा फायदा होईल. धन्यवाद मित्र.